ब्रह्मदेव स्वतः या मंदराचल नावाच्या पर्वतावरती येतात हिरण्यकश्यपूला दर्शन देण्याकरता. हा हिरण्यकश्यपू कुठे दिसत नाही. ब्रह्मदेवानं सूक्ष्म दृष्टीनं बघण्याचा प्रयत्न केला राजन. तेव्हा ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं काही मुंग्या या वारुळाच्या आतमध्ये जात आहेत आणि या वारुळाच्या बाहेर येताना प्रत्येक मुंगीच्या तोंडामध्ये थोडा थोडा मांसाचा कण ब्रह्मदेवानं बघितला. ब्रह्मदेवानं विचार केला की कदाचित जाताना या मुंग्यांच्या तोंडामध्ये काहीच नाही, वारुळाच्या बाहेर येताना मांसाचा कण घेऊन या मुंग्या बाहेर येत आहेत. ह्याचा अर्थ कदाचित हा हिरण्यकश्यपू ह्या वारुळामध्ये तो असला पाहिजे. ब्रह्मदेव त्या वारुळाच्या जवळ येतात. ब्रह्मदेवानं त्या वारुळाची माती दूर केली. राजा, आतमध्ये रात्रंदिवस ब्रह्मदेवाची साधना करणारा हिरण्यकश्यपू हा ब्रह्मदेवानं बघितला. ह्या हिरण्यकश्यपूच्या शरीराची अवस्था कशा प्रकारची झाली होती. प्राणा अस्थिसु शरीरे, फक्त हाडांमध्ये प्राण होते. वास्तविक पाहता या हिरण्यकश्यपूच्या शरीरावरती असलेलं सगळं मांस हे समाप्त झालं होतं. तरी हा हिरण्यकश्यपू त्याच अवस्थेमध्ये हा उभा आहे. साधनेचं फळ, तपश्चर्येचं फळ माणसाला कधी मिळतं? एकाग्र होऊन साधना केली तर तपश्चर्येचं फळ आहे. शरीरावरचं मांस समाप्त झालं तरी त्याला कळलं नाही. आपण जप करताना आपल्या डोक्यावरती एखादं मच्छर जर बसला, डास बसला तरी आपल्याला ते कळतं. आपल्यात आणि त्याच्यात हा फरक आहे. भगवंताचा हा एक नियम आहे, कोणीही साधना करा. दैत्य साधना करीत नव्हते असं नाही, असुर साधना करीत नव्हते असं नाही. असुरही हा हिरण्यकश्यपू असुर आहे, हा हिरण्यकश्यपू हा दैत्य आहे. साधनेचा, तपश्चर्येचा नियम अशा प्रकारचा आहे. जो कोणी साधना करीत असेल आणि त्याला जसं साधना सिद्ध झाली तर भगवंताला त्याला वराची प्राप्ती त्याला द्यावीच लागते. त्याला वर हे द्यावंच लागतं. हा दैत्य आहे म्हणून याला वर प्रदान करता येणार नाही, हा देव आहे म्हणून याला वर प्रदान करता येणार नाही, अशा प्रकारचा भेदभाव नव्हता. कोणी साधना करा, साधना तपश्चर्या सगळ्यांसाठी आहे. जो साधना करेल त्याला फळ मिळेल. तो दैत्य असला तरी त्याला फळ मिळेल, देव असला तरी त्याला फळ मिळेल. इट मीन्स, याचाच अर्थ मी उच्च कुळामध्ये मी जन्माला आलो म्हणून मला साधना करण्याचा अधिकार मलाच आहे असं आमच्या धर्मशास्त्रामध्ये बिलकुल नाही. कोणी साधना करा.